हॅलो माय डिअर चिल्ड्रेन, कसे आहात? मजेत आहात ना? अभ्यासाला सुरुवात केली की नाही? केली? व्हेरी गुड. तर मला सांगा, मागच्या तासाला आपण मराठीमध्ये काय अभ्यास केलेला? काय अभ्यासलो? तर मागच्या तासाला आपण स्वर आणि स्वरचिन्हे अभ्यासलोत. स्वरमधील अस्वर आपण पाहिला आणि अस्वराचे आपण 2 अक्षरी शब्द पाहिले. तर त्यामध्ये आपण कुठले कुठले शब्दांना अभ्यासलेलो? त्यात होतं बस, जय, चल, बघ असे काही 2 अक्षरी शब्द त्या पाठामध्ये होते. ज्याप्रमाणे आपण 2 अक्षरी शब्दांचा अभ्यास केला, त्याचप्रमाणे आपण आजच्या पाठामध्ये 3 अक्षरी शब्दांचा अभ्यास करणार आहोत. पण 3 अक्षरी शब्द बघण्याआधी आपण एकदा परत स्वर व स्वरचिन्हे याची एकदा उजळणी करूया. म्हणजे तुमच्या लक्षात येणार की नेमके स्वरचिन्हे हे आपण मागच्या तासाला पाहिले होते ते कसे आहेत आणि अस्वरसोबत कुठलं चिन्ह आहे किंवा नाही आहे हेही तुमच्या लक्षात येईल. चला तर पुढे आपण बघूया स्वर चिन्हे. सो स्टुडंट, तुम्ही इथे बघताहेत स्वर व स्वर सोबत असलेले काही चिन्हे, त्यांना स्वरचिन्हे म्हणतात. हे जे आपण मागच्या तासात देखील पाहिले आहेत. परत एकदा याचे वाचन करूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल व आपली उजळणी होईल. अच्या खाली कुठलंही स्वरचिन्हे नाही. आ सोबत असलेलं स्वरचिन्ह त्याला म्हणतात काना. छोटी ई पहिली वेलांटी, मोठी ई दुसरी वेलांटी. लहान ऊची मात्रा उकार, मोठा मोठ्या ऊची मात्रा मोठा उकार. एची मात्रा, ऐची मात्रा. ओची मात्रा, औची मात्रा. अनुस्वार, आहाची मात्रा. रूची मात्रा. ची मात्रा. ऑची मात्रा. हे संपूर्ण झालेत स्वर व स्वरचिन्हे. पुढे आपण पाठाला वाचन करूया. सो स्टुडंट, आपण स्वर व स्वरचिन्हे हे पाहिले आहेत. आपण ते मागच्या तासात देखील अभ्यासलो होतो. अस्वर यामध्ये एकही स्वरचिन्हे नसतं हे आपण मागच्या तासात शिकलो व त्यावर आधारित 2 अक्षरी शब्द देखील अभ्यासलेलो. या तासात आपण अस्वरवर आधारित 3 अक्षरी शब्द अभ्यासणार आहोत. ते पुढील प्रमाणे. त्यासाठी आपल्याला अभ्यासाला लागणारी ही पुस्तक आहे मी आणि मराठी भाग 2. भाग 2 म्हणजे इयत्ता 2. पाठाकडे वळूया. पाठ 2 अकार 3 अक्षरी शब्द. पाठाच्या सुरुवातीला आपल्याला 2 चित्र दिसत आहेत. एक आहे कमळ आणि दुसरं आहे फणस. प्रत्येक शब्दातील एक अक्षराला या ठिकाणी विभक्त केलेलं आहे अस्वर सोबत. जसे हे कमळचं शब्द लिहिलेला आहे इथे आणि त्याचा जो पहिला अक्षर आहे क त्याला विभक्त केलेला आहे अस्वर सोबत. त्याचप्रमाणे इथे फणसाला देखील त्याचा फ पहिला अक्षर घेऊन सोबत विभक्त केलेला आहे. विभक्त करण्याचं या ठिकाणी एक उदाहरण दिलेलं आहे. त्यानंतर आपण वळूया पाठाच्या चित्राकडे. पाठामध्ये आपण चित्र बघू शकतो. काही मित्र आहेत, मित्रमैत्रिणी, आणि ते एकत्र उभे राहून
एकमेकांशी संभाषण करत आहेत. एकाच्या हातात एका मित्राच्या हातात कमळ फूल आहे, तर दुसरा मित्र धावत येतो आहे. तिथे सर्वांचे सुंदर निसर्ग चित्रासमोर संभाषण सुरू आहे. बघूया हे सर्व मित्रमैत्रिणी एकत्र काय संभाषण करत आहेत. पाठाचे वाचन. तनय कमळ बघ, अमर कमळ पकड, हसन चल, अभय गवत बघ, सरल कमळ बघ. स्टुडंट, आपण या ठिकाणी बघितलं चित्रामध्ये देखील कमळ, तळ्यात लागलेले कमळ, सुंदर गवत आणि आजूबाजूचा जो निसर्ग परिसर आहे तोही हिरवळ आणि सुंदर आहे. ह्या सर्वांचा आनंद घेत ही मुलं एकमेकांशी बोलतायत. गवत बघ, कमळ बघ आणि ते बघत असताना त्यांना एक निसर्गाचा आनंद मिळत आहे.